मम्मा मम्मी नाही बोलायचं मला सांगितलं ना मी बघायपासून चांगलं होते तुला पण नाही घेते ना आता. काय बोलू. काय असं माझा अवतार शांत चांगली दिसते नाही वाईट दिसत आहे. मैं बोलला हाय हॅलो नमस्कार. आता हेअर काल मला मेहंदी काढली हिने ह्या हातावरती मेहंदी काढली ह्या हातावरती मेहंदी नाही काढली. तू काय बोललीस झोप करून आता मला झोप आली मग तुला तुझं काम आहे ना पण करायचं पूर्ण. आणि तू हात पण असा असा ठेवलाय असा कुठं ग. बायका पूजा पण करायला गेल्या. माझं कधी आवडणार आहे कधी जाणार आज छान झालं ना वातावरण पूर्ण एकदम. मस्त झालंय. पाऊस नकोस बाबा मी खाली माझी साडी खराब होऊन जाईल. बायकांना कामं नाही आहे मी उशिरा माझं झालं म्हणून कसं झालं. चलो अभी किचन में आवाज बरं तर मेन आहे ना मी काही खाल्लेलं नाही म्हणून मला का सगळ्या बायकांनीच उपवास करायचा का सगळ्या बायकांनी करायचं है ना. आणि साबुदाणे भिजत घातलेले मी आता साबुदाण्याचे वडे करते. पहिली गोष्ट ही आणि मग पोटात घालते त्या पण मी खाणारच नाही. मी जाऊ ना पूजा करून आल्यानंतर मी खाणार आहे. तुम्हाला करून देते हा त्या एखादी म्हणते मम्मी तू नाही खाते तर आम्ही पण नाही खाते म्हणून. मग ठीक आहे नको देऊ मग. मम्मी म्हणे मी पोळ्या करून जाणार आहे मग चालेल मरतो कशी आम्ही. नको काय मी आज पोळ्या करण्याचा माझा बेत होता त्यामुळे मी डाळ शिजवून घेतली. कुकरला लावतात बायका मी कुकरला नाही लावलेली. मला भांड्याचा एवढा मोठा प्रश्न पडतो ना मग त्याच्यामुळे मी शॉर्टकट मारला डाळ याच्यामध्ये शिजवून घेतली. याच्यामध्येच मी सगळं ते डाळ वगैरे गरम करणार आहे आणि त्याच्यानंतर मग डाळ वगैरे गरम ह्याच्यातच मी करणार आणि मग नंतर परत मग ह्याच्यातच पुरण हे करून घेणार. वाटून घेतलं का परत मी त्यात काढून ठेवणार. कारण एवढा मोठा प्रश्न माझ्यासाठी भांड्याचा असतो. मला भांडी घासायचा एवढा कंटाळा येतो ना. मला पण अशी कुठलीच बाई नसेल की तिला भांडी घासायला आवडत असेल. मला पण वाटत असेल त्याच्यामुळे मला एवढा वैताग आहे. तर मी त्यासाठी पीठ पण मळून घेतले. बघू पीठ म्हणून मळून ठेवले की एकदाच पीठ मळलं कारण की पप्पाला चपाती दिली नाही का चहा नाश्ता करून गेला आणि आम्ही अजून उपाशी मरतोय. मला आता आवरून करून मला खाली जायचं माझा विचार चालला. मी पहिले काय करू मी पहिले बनवून जाऊ पोळ्या की आल्यानंतर बनवून जावं. मला असा प्रश्न पडला. आता वाजलेत घड्याळात म्हणजे 11:30 पावणे 12 झालेले. बघू आता पहिली तर माझी डाळ शिजली. कपडे मशीन मध्ये टाकायचे ना ते आंघोळ केली. मला तू अजून कुठं आंघोळीला जाऊ दिलंस. माझे नको आहे खाऊ उष्ट करू नकोस. चकली येतात
माझं तर कसं झालंय, मी हे करू का ते करू का ते करू का असं झालंय. आता साबुदाणे जर करायचे म्हटले तर साबुदाण्यामध्ये मी पहिल्यांदा थोडीशी साखर घालणार. ए नको टाकू साखर. नाही नाही, नावाला थोडीशी घालणार. हम्म. आता याच्यामुळे ते मऊ होतं. बोला मला पण थोडंसं दे. काय थोडंसं कच्चे का कच्चे? कच्चे नाही. हा मग ते करणारच आहे ना, मी देणारच आहे. आणि गोड गोड नाही होणार, वडे करणार आहे. हा चालेल. का साबुदाणे बनवू मग डायरेक्टली साबुदाणे बनव. नाही वडे करणार. वडे करू दे. करणार ती मला उलटेल असं होतं. नको वडे नाही करत, वडे नेक्स्ट टाइम करेन. मी दही पण नाही देणार. साबुदाणे बनवत मस्त. मी आणते ना मग दही ग. नको, काय गरज आहे. वडे तर आणले ना, शेंगदाणे चटणीसोबत नाही सांगणार गं. दहीसोबतच सांगणार. मग बटाटे शिजवून नका, बटाटे शिजवून घ्यावे लागतील. आहे ना मम्मी? आता मी प्लॅनिंग मध्ये थोडं चेंज झाले. तुला चपाती देते बनवून, 4 चपाती खातो. नको मला. हा, मग शांत बस. त्याच्यामुळे पोळ्या करतो तर थांबावं लागेल. मला आता असं प्लॅनिंग मध्ये चेंज झालं. मी आता साबुदाणे वडे कॅन्सल केलेत आणि मी साबुदाणेच बनवते. मम्मी नंतर वडे बनव ना. वडे नाही बनवते. काय? मी बोलली म्हणून. हे स्वरामुळे रोज हे होतं. अजून ते मी आता सुंठ आणि बडीशोप हे करून घेतली. सुंठ नाही, बडीशोप भाजून घेतली आणि सुंठ अशी दगडाने तिला अशी चिचणार आहे. घेतली, फोडून घेतली. चिचली पण हा, ते काय म्हणा, मिक्सरला प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून. काय पण वरचं हे सुंठ आहे. मम्मी कधी होईल ग? बघ ना. तुला माझं कसं झालं माहिती का, कधी खाली जातोय आपण. हा. खालचे फ्रुट्स वगैरे खाल्ल्यावर काय नसतंय ना, छोटे बच्चन कसं माफ राहतंय. सब माफी देते, छोटे छोटे सभी माफ. काय घेतलंस ग? आणि माझा व्हिडिओ एवढा छान झाला ना तो खरं तर. त्यात असं वाटलं की फिल्टर घेतलाय, पण खरं माझ्या मम्मीने फिल्टर नाही घेतलाय ना. माझी तुझी आहे ना, तसं नाही. माझी मम्मी असं कर, रोईन कर. असं काय नाही, हे मी चलो चलो पहिले खाना बनाव. मम्मी आपल्याला जायचंय ना पटकन. मला खाली पण मला कसं झालं माहिती काय, असं करू असं करू असं करू असं पहिले कसं इकडे करू? इकडे. असं झालंय मला. आणि तू खाणार कधी मग? पूजा केल्यावर ना, हा. ते झाल्यावर. माझं आता कसं कसं चालू आहे ना, कसं कसं चालू आहे ना. वाव, हे गरम आहे ना. थोडं गारण्याचं केलेलंच नको. चकुली मी खाऊन येणार ना. हे साबुदाणे दे ना थोडेसे माझ्या हातला. खाऊन येणार आहे तुम्ही लोक खाली साबुदाणे. हा कच्चे खाणार आहेस काय? कच्चे नाही. गोष्ट करू नकोस तसे. थोडेसे खाल्ले. पाहिजे तुला प्लेट मध्ये? नाही. हो ना, बनवूनच खाणार ना. ठीक आहे, पहिलं जाऊ साबुदाणेच बनवून. मग माझ्यासाठी गोड पण बनव. नाही, मी गोड बनवणार आहे. मला तिखट नाही आवडत ते. मला मला खायचेच नाही, तुम्हीच खा. नाही. ओके. एक सांगू, भजी बनव. भजी नाही बनवत मला. नाही, मला कंटाळा भजी. बोला मुझे कुछ नहीं करना. मला खरंच काय नको. ना मला तेरी खायला पण भजी- नको, मला हे पण नको, मला काहीच नको. मग तुला काय पाहिजे काय? काहीच नको मला. मम्मी पावस येणार आहे वाटतं. तुझी साडी मम्मी, तुझी लास्टला दाखवणार ना तू साडी. हे बघा आमचं नेमकं घरातलं छोटस बाळ. मम्मी हा, पण हेच करते. ठीक आहे. मम्मी दही आणायला सांग ना. दही काय नाही, दही नुसते खायचे तिखट असे असे जळा दही आण, दही सोबत छान लागते. मला दही बरोबर नाही आवडत, मला शेजारचं. मम्मी दही दही मी काय नाही तिखट करणार आहे, तसंच खायचं एकदम. तुझं झालं का ग अजून? नुसतं झालं का बोलायला येतं, कोणी करायला येतं का? अरे भूक लागली आम्हाला. भूक लागू दे, वर तोंड करायचं आणि केलं. हिचं काय चाललंय ग? हे घालू ते घालू ते घालू हे घालू. काहीतरी नाही तर आंघोळ कर, नाही तर करू नको, राहू दे, सोड.
मला एवढं कंटाळा येतो. मम्मी मी माझं हेच घालणार रे, ते ही चड्डी आहे ना माझी. आता मी ना खरं तर स्वरा हा हे करायला लागले ना, साबुदाणे वडे करायला लागले खरी, हा पण बटाट्याची जोरे नव्हती. म्हणून मग त्याच्यामुळे मी आता बटाटे लवकर, जे माझं हे असतं ना झटझट झालेलं, झटझट तू मशी तू रोबोट आहेस, पटापट होते. instant करायचंय म्हणून आहे ना, मग मी काय केलं, ह्याला शिजायला वेळ लागेल म्हणून पाणी गरम करायला ठेवलं. आता ह्याला त्याच्यात टाकले मम्मी चिकन करी घालू आज. म्हणून मग पटकन हे होऊन जाणार, शिजणार ते. मग मी लगेच हे खाऊ? वडे फ्राय करून घेईल. सगळं खायचं, कच्चच खायचं, असं बनवायला गरज नाही लागली पाहिजे. आणि अशा प्रकारे माझी हे साबुदाणे वडीची रेसिपी म्हणण्यापेक्षा साबुदाणे वडी लगेच तयार होते. बघू. वा, मला तर व्हेज खायचं आवडत नाही. तू कसं खाशील घासपूस? तिला आहे ना फक्त काय आवडत का, अंड. हा, अंड, चिकन आणि मटनचा काय हा ग्रेव्हीच आवडतं फक्त तिला, बाकी काय नाही. मम्मी चिकन करी घालू का? आणि लेस 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 आवडतात बघ. चिप्स लेस. कुठलं लेस ग? ब्ल्यू लेस. माझ्या डोक्यात जाऊ नका. इथं बघ, इथं बघ, इथं बघ, इथं बघ, तरी बघ. सांगितलं, माझ्या डोक्यात जाऊ नका, नाही तर डिशूम. मग तू माझी ऍक्शन कर. चल 3, 2, 1 डिशूम. बघ मग. मग तुझे पुतळा कर भारत. स्वरा नको ना, स्वरा शांत बस. मम्मी वरचा व्हिडिओ कसं टाकलेस रे तू? चालताना नाही का टाकले? काय करते ग? अगदी कशात ठेवले? मला तू आहे ना सांगत जा, तू काय करतेस, घेतेस काय? दगडाची भाजी करून दे तुम्हाला, मी दगड कापून नको. देते आता. चायना वाले तशीच करायला लागलेत, भाजी टाकायला लागलेत दगडात. आमची एवढी हवा आहे, एवढी हवा आहे ना अक्षरशः. या हवेने असं वाटतं की आमची इथे हेलिकॉप्टर आलाय ना मम्मी. तेच की, असं वाटतं मी उडून जाणार आहे. उडकी जाऊन परी मम्मी आज जर ए बाबू डोक्यात उडकी जाऊन हे ना, हे डोक्यात पडते मम्मी. पडू दे, माझ्या पडलं तर पटकन पडलं. अरे बघ किती छान झालंय ना बाहेर पावसासारखं. तिकडे बायका पूजा पण करायला, माझं कधी व्हायचं? केले घेतले. मला बघू दे ना झूम करून. तुझा फोन आहे ना क्लिअर आहे. आमचे तिथं तू सांगायला पाहिजेस का? हा अरे वाव, लाव बरं. मला वाटलं इकडे लावा, इकडे करा. मम्मीला बघ, लाव ना ग. वाव, आपण गावाला मम्मी किती खरी मजा केली ना ग. गावाला किती मजा केली आपण. हा ना, तेव्हा किती मस्त होतं ना ग. हे आपण ब्लॉग घेतला बघ, भजी खायला गेलेलो. गावची भजी, चहा सगळं वेगळं असतं. सगळं मिस करते ना ते. सब घर का काम मैं ही करती हूँ. हाँ मम्मा, झाड़ू पोछा बर्तन खाना बनाना. अभी ये क्या है? बेलची ऐकली? हाँ 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 हाँ. हे कर ना, पकडे मारे ना. आमच्या वैद्युतीचा ट्रायल. हसू नको, हसूच नका म्हणते बाई. हा बो, तुझं झालं नाही ना? तर शिजलं असेल. नाही. वा, आता डीजे वाजणार, स्पीकर है ना, स्पीकर. पप्पा तसाच गेला कामाला, त्याच्या काहीच लक्षात राहत नाही. काय पडलं ना? हा आहे. पप्पाच्या पाया पडली. पप्पा म्हणत असेल, मला काय माहिती का, वा, आता भेटलीस परत भेटू नकोस मला. मग तू हेच हे करा का, मला हसण्यावर भेटतो परत. तेच म्हणून म्हटलं, पप्पा म्हणत असेल का ही वडाची पूजा करत असेल, आणि परत म्हणत असेल का ही मला परत 7 जन्म मागायला लागली, का ही एवढी पूजा करून एवढं हे करायला लागली. आता भेटलीस परत नको भेटूस. पण पप्पाला मम्मी तूच आवडतेस. तुझं क्लिप, मला तुझी हेअरस्टाईल आवडते. तू साधं सिंपलच करतेस, पण छान दिसत ते. काहीच करत नाही, पण ते छान दिसत. साधं सिंपल म्हणजे असंच बांधतेस ना तू वरती करून, तसं. पण आता तुझा ट्रेंड निघलाय हा, बघू पप्पन आलाय.
मावशी किती मोठा पप्पा वाढते ना. ह्यात साखर पण टाकली ना. जी माझे व्हिडिओ बघतील ना ते म्हणजे ही काय करते बाई काय माहिती. काय केस सगळ्यांना वाटत असेल माझी मम्मी केसांना हेअरस्टाईल करते, पण हेअरस्टाईल नाही, ते अशीच पत्ते घेऊन असं बांधते. एका मिनिटात 1 सेकंड मध्ये होतं तुझं हे ना. तुझ्या रील्स मुळे ना आम्हाला ना गाणी सगळी पाठ झाली. रिटे घेऊन घेऊन. हाँ मम्मी वो ओवी को पकड़ दिया क्या आपने? ओवी को पेमेंट नहीं किया रे मैंने. आपने मुझे ना तुमच्यामुळे मला तुमची भाषा बोलायला लागते. तुम्ही जे खाली बोलतात ना नाही किया रे तेरा पेमेंट मैंने. असं नाही बोलायचं रे, कधी असं बोलायचं. असं अरे मैडम हम लोग तुम्हारा इतना ब्लॉग शूटिंग वगैरह करते हैं तभी भी आप है ना हमें ना आपका पेमेंट ही नहीं देते है ना मधु. इसलो पेमेंट दिलं नाही ना अजून नाही केलं माझ्या मम्मीने पेमेंट माझं. मला अजून नाही दिलं. मी असं मी तुला थांब 2 लाता. मला किती आहेत माहिती का पेमेंट. मला 50 रुपये पेमेंट आजपासून. तू चुप. तू तर 50 रुपये ठेवायला घेऊन 200 रुपये घेतीस माझ्याकडे आणि पेमेंट नाही दिलं. आता सकाळी किती केक खाल्ले मी. मग 2 केक खाल्ले. तेच म्हणते मी तुला. त्याचे किती झाले मम्मी. 20 रुपये. मग रोजचा तुझा नाटक आहे. माझे पेमेंट नाही. 20 तिला आणि वरून आठवण करून देतेस आणि कोणाला हिला वैदूला. तुला 5 झाले ना. हा Okay. लॉटो चोकोपाय 2 आणि हॅपी वगैरे. पण हे आंबा बघ ना किती मोठा आणलाय. म्हणजे माझा हात पूर्ण भरला बघ. मग माझा हात नाही दिसत आहे बघ या आंबामुळे. आता काय करतेस. अरे मी शेंगदाणे शोधते. माझ्या लक्षातच येणार मी कुठे ठेवले शेंगदाणे. बघ ना खालीच असतील. काल माझी अवस्था झालं ग. हे झालं. मूड का ऑफ झालाय मम्मी. काय तिखट नाही करते जास्त. ठीक आहे. मला पण मिरची नको की ग मम्मी. हे काय आहे मीठ आहे. बनवते. हा मम्मी थोडीशी टाकते का साखर. थोडीशी. मम्मी माझ्या यायला ना मिरची नको ग मला. गावाला आल्यामुळे मला बरण्या वगैरे हा नव्हत्या ना घासलेल्या, त्यामुळे मी प्लास्टिकमध्ये बांधून. अच्छा. मग तू माझा चम्मच किती छान ना ग छोटूसा. मी तोच चम्मच घेते हर वेळेला खाताना वगैरे. मला तुला आवडतो ना चम्मच. तसे विचार चालू असे नाही की काय काय काय, पण माझ्या लक्षातच राहत नाही की शूट चालू आहे आणि मी करते. तर मी शॉर्टकट मारला आहे. असा शॉर्टकट मारलाय की मी ते बटाटे जे होते त्याला शिजायला वेळ लागला. बटाटे हे केले झालं ना शिजले. हां म्हणून पटकन होण्यासाठी मी असे कापले. अच्छा म्हणजे असं हे टाकून आपला फटकन होईल. भाजलं बघू. नाही मला तुझी भीती वाटते का बोल. भाजलं वगैरे तर मग मला वाटतं की गावात आल्यापासून ब्लॉगच नाही घेतलेला. आणि म्हणजे ब्लॉग म्हणजे गावी कसं स्पेशल असं काही ना काही जर केलं तरी ते चांगलं वाटत होतं. त्याच्यामुळे मला म्हणजे हे मिळत होतं, ऑप्शन मिळत होतं. काय आवाज कमी कर ना. व्हिडिओ करायला मला हे होतं म्हणजे. आणि गावी काय काय असतं पण ना ग मम्मी बघायला. लोक काय काय करतात वगैरे गावाला. ते माहिती ना झाडूचा व्हिडिओ केलेला. झाडू व्हिडिओ खूप छान मग सपोर्ट छान मिळाला मला. आणि दुसरी गोष्ट अशी की आता म्हणजे शाळा चालू होती. आता एक माताजी तर शाळा चालू होती. एकाची सकाळी एखादी दुपारी
कॉलेजचं टायमिंग वेगळं. मला तर असं वाटतं माझी तारेवरची कसरत, मला आता माझी कधी कसरत चालू होणार आहे. म्हणजे आधी होतीच, शाळा चालू आहे हा. होतीच, पण आता जास्त होणार आहे प्रमाणाच्या बाहेर. आणि शाळा तशा म्हणजे शाळा लांब आहेत ना, मग त्यामुळे प्रॉब्लेम होतो. आणि आपल्याला माहिती ना ऑटोला वगैरे जायला लागतं. ऑटोवाले आणि म्हणजे पावसाच्या दिवसात हा तेव्हा माहिती ना आपण स्कूल सुटलेली बघ, तेव्हा मला नाही का मला सांगितलेलं बघ टीचरनी सुट्टी दिली तुम्हाला लोकांना म्हणून. आणि तेव्हा आपण नाही का गेलेलो, आपण झाडाच्या खाली उभा राहिलो तेव्हा, तर तिथं पण नाही का पाऊस लागलेला आणि विजा खडखडा लागलेल्या वरती, किती जोरात पाऊस आलेला तेव्हा. आणि तेव्हा आई बाबा पण होते इथं. आणि तेव्हा आपल्याला काय कळालं, टीचर काय बोलली आपल्याला, नाही जाओ यार सुट्टी आहे. आता हे साबुदाणे मी खरं तर रात्री भिजत घालायला पाहिजे होते, पण मी मगाशी भिजत घातली, पण भिजत घातले पण एवढे छान भिजले ना, लगेच भिजलेत. आणि ह्याची आता वडी मी बनवून आले. तर नाजूक आहे ना, नाजूक नाही, मी कसं पाणी जरा हे करून त्याच्यामुळे झाले. आणि बटाटे जास्त शिजले त्याच्यामुळे ते पटकन मिक्स झाले. माझी मेहंदी वाव छान रंगली आणि छान कलर आली. त्या हाताला नाही काढली. वाव हे लड्डू दिसतंय. आता बनवते मम्मा एक बोलू, ह्याला खायची खरी मजा कशी असते माहितीये, हे लावून दही असते ना ते करून. मम्मी ह्याला खायला आहे ना, दही लावून खायला मजा असते बघ खरी, है ना. मला दही लावून खायला कोणी शिकवलं माहितीये, तू. कारण की मला पहिला काय वाटत का दही लावून कसं तरी घाण लागतं. आणि पण एकदम तेव्हा पीस खायला ना दही लावून, तेव्हा मला आवडलं. माझी मम्मी ती माझी पिंक वाली प्लेट आहे ना, ती वाली त्यात ते मला खायला. हा मला ती प्लेट लय आवडते. आणि माझं पिंक कलरचा चम्मच, तर पिंक नाहीये पण मम्मी. हा तर त्या झाडाखाली मध्ये ना पाऊस आलेला आणि विजा कडकडा लागलेला. आणि तो एक रिक्षावाला भेटला बा आपल्याला, तो काय बोलला गेटची इथंच तोडणार. मग आपण माहिती ना पळत भिजत गेलेलो, पण तेव्हा किती मस्त आली, मस्त पण झाला. आणि पावसात पण भिजलो आपण. हा टोप घेतेस काय त्या हे करायला. मम्मी आपण तुला आठवतंय आपण दोघी डीमार्टला गेलेलो बघ त्या दिवशी डीमार्टला गेलेलो ना, तेव्हा पण आपल्याला खरं ब्लॉग शूट करायला पाहिजे होता. आणि कालवा पण असतो ना. नाही गोंधळचं काय नाही, काय होतं तिथं हे नाही होत, म्हणजे बरोबर नाही शूटिंग. शूटिंग मस्त आहे तिथे, लाईट्स वगैरे खूप छान असतात. पण मेन मी का नको म्हटलं, कारण की लक्षात राहत नाही मग काय काय सामान घ्यायचं. ते आपण एक ब्लॉग म्हणून तिथं फक्त मग ते टेन्शन होतं ना, असं टेन्शन होतं. मग काय होतं माहितीये, हे घ्यायचं होतं की ते माहिती ना, मीच केलं सगळा बाजार. तुला लक्षात राहिलंच नाही, मी सगळं तुला सांगितले मम्मी हे घ्यायचं होतं, मम्मी ते घ्यायचं होतं. मग तसं काय करायचं माहिती आपण पुढच्या वेळेला आपण गेल्यावर, म्हणजे आपण आहे ना लिस्ट घ्यायची करून. हा आणि ती माझ्या हातात दे, मग मी त्याला वाचून घेईन. आणि तू ब्लॉग शूटिंग घ्यायचंस. हा आणि मग त्याच्या पण नेक्स्ट टाइम मम्मी घेईल. हा आणि त्याच्या नेक्स्ट टाइम मग लगेच तू माझं घ्यायचंस. असं करत राहायचं आपण. आणि जर छोकं मम्मी आणि मी येणार हा का, ह्या दोघींना काय कळत पण नाही बाजाराचं. म्हणजे वैदूला खरं तर आता माझी व्हिडिओमध्ये स्पेस नव्हता मोबाईलमध्ये, त्यामुळे मला थोडा ब्रेक घ्यावा लागला. आणि आता मी ही वडे बनवणार आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आणि तेल गरम झालंय. ए शांत बसा, टीव्हीचा आवाज अजिबात वाढवू नको. खरं तर मला वेळ झालाय खूप जास्ती, की मला जायचं होतं.
ए 2-2 वडे बास तुम्हाला? 2-2 वडे बास? मी आल्यानंतर मग करते. तू नको करूस, तुझं करून कुणी ऐकावं मला इथे भाजलं तिथे उरलं तेल. तेच ना. हो बाळा, आता मी माझं आवरून निघून जाणार, तुम्ही आंघोळ्या करा. काय गरज नाही माझ्यासोबत. ज्याला यायचं होतं ना त्याने पटकन यायचं होतं, आवरायचं होतं कधीच. टीव्ही बघत बसलाय तात काढत. हा थांब 2 मिनिटं. हॅलो. हा नाही तिकडे ठेवून ओटीचं म्हणजे काय, फक्त ते हे ठेवून यायचं. त्यातली काढून घ्यायची एक तुला. हा आणि बाकीचं तिथेच ठेवायचं. हा आणि मंगळसूत्राचे मणी असतात ना ते, हा मग ते मणी आहेत ना तिथे थोडेसे ठेवून आहे ना, म्हणजे त्याला बांधून झाडाला. त्याच्यानंतर थोडे मणी घरी घेऊन यायचे, मग तुझ्यामध्ये थोडे टाकायचे. 4-5 बायका त्यांना द्यायचे, असं करायचं. म्हणजे वाटायचे ते मणी. समजलं का? चल. नाही वैदू, तुला सांगितलं ऐकायला येत नाही ना, गाणी लावू नका म्हणून. स्वराला समजतं पण तुम्हाला समजत नाही, असं झाले. हा मग समजलं, मला ऐकू येतं. मग काय. तर अशा प्रकारे माझे वडे भाजून झालेत म्हणजे भाजते मी. आणि बटाटे मी सांगितले की मला वेळ नव्हता की बटाटे शिजवून, अख्खे बटाटे शिजायला खरं तर वेळ लागेल, म्हणून मी त्यांचे स्लाइस करून घेतले आणि त्याचे मी वड्यांमध्ये मिक्स केले. आणि ते एवढं म्हणजे छान लागतं ना की असं नाही की कुरकुरीत लागतं ते, की पूर्ण शिजून हे करण्यापेक्षा हे असं पण छान लागतं. प्रत्येक पद्धतीने करून आपल्या वेळेनुसार करून बघितलं ना तर काही हरकत नाही. कारण की असंच केलं पाहिजे असं काय म्हणजे असं नाही. प्रत्येक पद्धतीने केलं ना तर ती प्रत्येक पद्धतीत कसं होतं हे समजतं. त्याच्यामुळे मी असं नाही की मला जसा वेळेनुसार मला करता येतं तशा प्रकारे मी करते आणि त्याच्यानुसार ते छानच होतं. ते असं नाही की माझी कोणती हां रेसिपी चुकते असं कधीच होत नाही. त्याच्यामुळे असे आता माझे वडे हे भाजून होणार आहेत आणि आता मी काढून घेते आणि देते मुलीला खायला आणि मी जाऊन खाली जाऊन येते. कशी करायची तशी करा. तर मी खरं तर मला खरंच वेळ नाही की मी पेपरवरती काढेल वगैरे. आता या घेतील खातील. तर आजचा हा जो व्हिडिओ इथे संपलेला नाही आहे, कारण की अजून मला पूजा करणार आहे मी, त्याच्यानंतर हा व्हिडिओ संपेल. तर सर्वांना वाटेल की हा व्हिडिओ इथे स्टॉप होते, तर असं नाही. ह्याच्यामध्ये मी सेकंड पार्ट टाकेन की जो मी वडाची पूजा केलेली आहे आणि त्याच्याबद्दल पण मी थोडंसं सांगेन. तर हा व्हिडिओ इथे संपणार नाही आहे, पुढे बघूयात अजून. मी ही साडी घालणार आहे. आता कशाला दाखवली ग? हा ब्लाऊज घालणार. साडी खरं तर आणून इतके दिवस झालेत नाही, साडीला घातलेलीच नाही. आणि हा फिरका कलर आहे, हिरवा पण दिसतो, लाल दिसतो, पिंक दिसतो, ऑरेंज दिसतो, रेड दिसतो. सगळे कलर ह्याच्यामध्ये मिक्स होतात. मग मला कोणता ब्लाऊज घेऊ हेच कळेना, म्हणून मी मग ह्या कलरचा ब्लाऊज घेतला जो माझा फेवरेट कलर आहे. तर कारण की कसं आहे माहिती का, कसं जरी असलं तरी मला जे आवडतं तेच मी घेते. ते मॅच हो न हो, मी म्हणेल ना मॅच आहे तर मॅच होतोच. त्याच्यामुळे ह्याच्याशी काही संबंध नाही, तरी पण मला हा ब्लाऊज आणि हा कलर आवडतो त्यामुळे मी घेतले. पण आता मॅच होईल की नाही मला माहिती नाही. त्याच्यामुळे आता
बघू आता कसं दिसते कसं नाही ते. त्याच्यामुळे आता ही साडी आणि हा ब्लाऊज नेतात. अशी मी साडी घातली. मला वाटलं हा ब्लाऊज मॅच होईल की नाही मला माहिती नाही. हा कलर मला आवडतो. कलर मला आवडतो म्हणून मी कशावरून मॅच होईल ह्या हिशोबाने मी हा ब्लाऊज घेतला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की जो माझा फेवरेट जे आहे ते मला सगळ्यात जास्ती आवडतो ते आहे ते म्हणजे काय असेल माझ्यासाठी लाख मोलाची गोष्ट आहे तर ती आहे ही. हा जवळजवळ मी गजरा मला वाटतं 8 दिवस आधीच मी आणून ठेवला. तर मला माहिती आहे इथे खारघरमध्ये कुठे लवकर मिळत नाही. कधी आणलेलं असतं? मग जेव्हा ईद होती ना त्याच्या 2 दिवस आधी आहे ना मला तिथे दिसलं आणि मला असं झालं ना की मी काय बघितलं नाही काय नाही माहिती का. इकडे मी वेणीला पूर्ण गुंडाळून असं. आता गजऱ्यासाठी इथे हे चालू आहे की मला पाहिजे असं चालू आहे. तर मी फक्त किती 10 मिनिटं लावणार आहे आणि त्याच्यानंतर काढून ठेवणार. असं बांधून ठेवलं पाहिजे ना. हे जास्त नको बांधू नंतर निघायला पाहिजे. इकडे दिसलं. तो माझा पिशवी आहे ना ती त्यातून एक क्लिप घेतली. काय गरज नाही क्लिप आणि इकडे मी शॉर्टकट मारते. मला ते जास्त क्लिपांचं दुकान आवडत नाही. मागण्या दिल्या माझ्या तोंडातच गाणं दिसतंय. असं मी साधा सिंपल असा लुक केलाय. आणि खरं तर मला हिरव्या बांगड्या घालायच्या होत्या पण याच्यावरती मॅच झालं मी त्याच्यामुळे मी घालते. ब्रेसलेट माझं घाल परत. आता ह्या कशा काउंट करत बसतात की 1 2 3 4. तुम्ही तसं नाही करत म्हणजे असं मी नाही मी 2-2 करून हे करते. हा मग तेच मग मी कसं करते आता असं आहे ना त्यात डायरेक्ट हातात किती ना काय माहिती पण अंदाजे. आता ह्याच्या कसल्या आहेत हो बांगड्या या वेलवेटच्या त्या म्हणून मी घालते ना. तर माझ्या हाताला लागतात काचेच्या बांगड्या काढताना ही बांगडी लागतेच. नाही लागलं. तर मी खरंच हिरव्या बांगड्या घालायचं मला कसं तरी वाटायला लागले पण टिकली ना लावलीस. लावणार आहे ना मग कोंबडीला टिकली नको लाव, कुंकू लाव. नाही टिकली लावणार मी. टिकली कुंकू लाव, लाव. कुंकू लाव. टिकली मी हाताला आहे तुझ्या. कधी पण जेव्हा आपण रोज लावतो ना तेव्हा ही छोटीशी लावली तरी हरकत नाही. पण आज वटपौर्णिमा आहे त्याच्यामुळे मी आरसा कुठे ग तर मी अशी टिकली लावते. ती नको टिकली. हा असू दे मोठी छान वाटते. हे बघ ती छोटी टिकली आहे ना ती लाव आणि त्याच्यावरून थोडासा कुंकू आणि हळद लाव. मला असंच आवडतं. तर हा माझा लास्ट लुक रेडी झाला आहे. सिम्पलच असं मी केलं आणि असं काही वेगळं असं काही केलेलं नाही. फक्त माझ्यासाठी खूप महत्त्वाची म्हटलं तर गजरा ही गोष्ट आहे जी मला आज मिळाली. आज म्हटलं तर मी याच्यासाठी मला 8 दिवस मी आधी दिसल्यामुळे घेऊन ठेवले नाही तर मला नसता मिळाले की. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ आता पुढे इथे आहेत खूप लेडीज इथे गर्दी झाली पण मी तिथे न जाता मी अशा ठिकाणी जाणार. इथेच आमच्या इथेच आहे पण अशा ठिकाणी जाईन की जिथे गर्दी नसेल जिथं मला शूट घेता येईल. कारण की कसं गर्दी असेल तिथे चांगलं वाटतं घ्यायला पण मला नको आहे गर्दी. म्हणजे मला शूट घेण्यासाठी मला गर्दी नको आहे कारण की खूपशा लेडीज अशा आहेत की त्यांना ऑब्जेक्शन असतं. तर त्याच्यामुळे कोणाला ऑब्जेक्शन नको आणि मला माझे व्हिडिओज करता यायला पाहिजे. त्याच्यामुळे मी एक दुसरीकडे इथेच आहे पण दुसऱ्या ठिकाणी करणार. तिथे आता मला माहिती नाही गर्दी आहे की नाही. तर चलो मिळते हे जावा लवकर जा. नाही मला अजून ताट सेट
तुझ्या साडीचाच मॅचिंग करून येस मॅचिंग माझं लक असं आहे ना की मला माझं लक असं आहे ना की मी असं मनापासून ठरवलं ना की मला हे पाहिजे तर मला ते आपोआप मिळत जातं. हा माझा लक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की या परफ्यूमची काहीच गरज नाही, कारण ओरिजिनल परफ्यूम माझ्याकडे आहे, त्याच्यामुळे मला कोणत्याच याची गरज नाही. तर फायनली आम्ही चाललो खाली, नेलपॉलिश नाही लावलं मी, तर जाऊ देतो. तर आम्ही इथं जातो खाली आणि बघतो तर काय. तर हा व्हिडिओ इथे स्टॉप नाही होणार आहे आणि नेतो खाली भेटूयात. इथे आमची मॅडम हात चालू आहे तिचं पाठवून द्यायचं. इथे खायचं काम चालू आहे ना, भूक लागली. तेच म्हणून म्हटलं. मी रेडी झाले आणि दुसरी गोष्ट अशी की वेळ पण झाला आहे खूप आणि आता वैभव ताट बनवते की ताट बनवते म्हणण्यापेक्षा आता वेळ झाला आहे म्हणून तिने घाईघाईमध्ये तिने सगळंच आवरले. मला पण आवरलं, माझे व्हिडिओ शूट घेतलेत. दुसरी गोष्ट अशी की तिने म्हणजे नाश्ता पण तिने बनवताना शूट घेतले, म्हणजे सगळं तिने स्वतः केलंय. आणि मी घेतलेलं ते हा तू पण घेते, मी तुझं कुठे काय घेते. तर आता आम्ही निघायला खाली जातो. सगळं तीच करते. मला खरं तर माझा तो दुसरा हँड म्हणतात तो तसा माझा तो हँड आहे आणि तिच्यामुळे तर खरं ती नसेल तर मला असं चुकले सगळं मला असं वेड्यासारखं होते की नाही आता काय राहिलं, काय तर चालू आहे. माझी सगळी काळजी तिलाच आहे खरं तर. मला माहिती पण माझ्या हातात पायातून पैंजण पडले, मी हातातून होते माझ्या पायातून पैंजण पडले, मला माहिती नाही. तुम्ही कोण नाहीच आहे, तुझा मोबाईल तूच आहेस. साडी थोडी वर घे ना. तर चलो अभी मेरा हो गया, अभी मैं जा रही हूँ नीचे. माझ्या पायातून पैंजण निघून पडलेली ही गोष्ट मला माहिती नव्हती पण तिला माहिती होती आणि ती लगेच तिने येऊन पायात पैंजण घालून निघाली. पण वटवणी मग माझी आहे का तुझी मला काय कळेल नाही. तर अशा प्रकारे मी ती रेडी झाली आहे. मला वाटतं की ग्रीनच कलरच्या बांगड्या घालायला पाहिजे होत्या पण यांच्यामुळे मला हा कलर घालावा लागला जो मला मॅच करते. तर अशा प्रकारे मी रेडी अगं तू कसं का दिल्या माहितीये तुला कळलं. मॅचिंग म्हणून. तर आजचा माझा लुक मला कसा वाटला आणि ती बाथरूम बघते रागाने बघायला. माझा लुक कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि आता मी जाते खाली आणि ही खरं तर आहे ना 5 वाजेपर्यंत तिने मेहंदी काढलेली आहे मला. हे पण मी खूप आवर्जून सांगते कारण आवड पाहिजे, आवडीशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही. त्याच्यामुळे जे मी आज आहे ते ह्याच्यामुळे बसली बाई तागून. इथं काय आहे ग मधी मधी? चल आता हम हे बाकी सर पाणी पण लक्षात नाही. मग तू काल हाच राहिलो ए फ्लॅशलाईट का चालू ठेवलीस? फ्लॅश शिट मी फोटो काढायला पाहिजे. मी फोटो काढत नाही माहिती का. हा कधी येतोय काय माहिती. काय याचं नाव आलिम. ये आएगा वो भी आएगा. उसे तो रील शूट करने का ना मेरा. आला ग्राउंड तो चलो. तिकडे आहेत ना मध्ये आहे ना स्पेसमध्ये त्या मग तिथे ना कसं सर्कल करता येतं. मी हाकलून लावतो थांब बायकांना. मम्मी बारक्या मुलांना हाकलून लावतो तसंच बायकांना हाकलून लावतो. काय नाही तसं नाही का. पण कसं होतं माहिती का तिथे मी गेल्या वर्षी तिथेच गेलेली. तिथनं ना असं राऊंड घेता नाही येत. त्याच्यामुळे किती अडचण होते ना. माझ्या मम्मीचा पदर पकडा रे. मला वाटतं मला चालत ती गरजच नाही. हवा उलटी राग येतो ना.
इकडे बायकांचं फोटो सेशन चाललंय. मम्मी हे पूर्ण भरलंय. बघा काही जणांचं फोटो सेशन झाली ते बसत आहेत फोन बघत. तिथे माणसं खातात पण आहे. ए मम्मी कुठं करणार रील? ए रील कुठं करणार आता? इथेच करणार मी काय सगळ्या माझ्या ओळखीचेच राहायची. मला वाटलं होतं इथे गर्दी नसणार पण इथे पण भरपूर गर्दी झाली. सगळीकडे गर्दी आहे का? काय माहिती मला पण गर्दी आहे तिकडे आहे पण ते इथे कुठेतरी मला माहिती मी इथेच ठरवलेलं इथे यायचं. गेल्या वर्षी इथे कोणीच नव्हतं म्हणून मी आता यावर्षी मला इथे वाटलं आले. मलाच एकटीला उशीर झाला का? मम्मी माझा पप्पा एवढूसा नाहीये. असं की पप्पा तुझा मस्त मोठा असेल आता काय करू. झाड तेवढं मोठं कुठे लागेल. शोधून आण माझ्या पप्पाला. पप्पाला सांगायचं आता माझ्या लक्षात आलं. मला असं वाटतं हा तुम्हाला होईल ना आज त्याच्यामुळे इथं वेटिंग वर येलो ग. नाही आता कोण नाही झालं एवढं झालं की झालं. इथे कसं गेल्या वर्षी इथे कोणीच नव्हतं खरं. तर सगळीकडे असा त्रास आहे. मला पण बाहेरच वाटलं आणि गेल्यावर काढला काकी. परत कर. स्वराची आवाज येते बा. मम्मी तो आपल्या तांब्या पानाला नको बांधू फांदीला बांधू. थांब जरा मी देते तुला घरी. चल कोण नाही काढलं माझाच हात. बांधूया फांदीला बांधूया काढूया बांधूया. चल मम्मी तुझं कुठे ठेवले. अहो मला आठवण खरंच गेली ती नाही ती पोरं मम्माच ग असतात ते मम्माशिवाय करणार. जरा पेशन्स ठेव पण नाही आम्हाला पेशन्सच नाही. मागून गाडी लागेल. इथे सावली तुझी कसं काय पडली अगरबत्ती नीट चालायचं. एक मिनिट नंतर तेल लावूया आपण. मी तिकडे राहते आम्ही दोघीच राहतो ना. ते जास्त असलं चांगलं पण वाटलं. सावलीतच थांबलो. नारळ फोडला नाही का? सोनू हे माझ्या मोबाईलमध्ये पण काढा व्हिडिओ. बाकी मी मम्मीचा ब्लॉग घेते. तुला येतात फक्त तुला फोटो काढता येतात.
जरा मग हे घ्या घ्या परत होते जरा थोडं लागते थोडं तुमच्या माझ्याकडे आपण दोनच पण खायले दोनच पण एक बाई पूजेला पाहिजे मावशी तेव्हा दोनच फोन झाले आपण पडले तुला बांधलं अशी मग नेहमी कशी नाही दिसत चांगली आज अजून तयार असते ना म्हटलं आज अजून छान दिसते असं आहे रोज काय डेलीच्या कपड्यावर आपण काय दिसत नाही हल्ली तुम्ही मी होता बी होती मला म्हणजे एवढं कशाला जास्त आलं तर ताट भरून कधी पण ताट आणलं ना तू भरून ताट भरून आला दिसलं पाहिजे काय काय बसायला लागल्या बरोबर आहे ना सेल्फी चांगला येणार नाही तर आमच्या इथे बागेश्रीमध्ये माझं हे तिसरं वर्ष आहे ना गं माझं आता इथे तिसरं वर्ष आहे ना वैदू माझं इथे का दुसरं वर्ष आहे माझं हे इथे वटपौर्णिमेसाठीचं माझं हे तिसरं वर्ष आहे नाहीतर मी चेंबूरमध्येच वटपौर्णिमा केल्या होत्या आणि जवळजवळ माझी ही आता 18वी वटपौर्णिमा आहे आणि इथलं जे वातावरण आहे ते पूर्ण बायकांनी असं वेढून घेतलं आहे ना पूर्ण जसं काय आजचा दिवस जसं काय म्हणायचं नाही आजचा दिवस त्यांचाच आहे आणि दुसरी गोष्ट अशी की आजचा दिवस जरी त्यांचा असला तरी पण सर्व बायकांच्याच हातामध्ये आहे त्याच्यामुळे कसं जो येईल तो दिवस हा आमच्याच हातात आहे आणि त्याच्यामुळे वटपौर्णिमा जरी आमची जरी म्हटलं तरी पण प्रत्येक दिवस हा आमचाच असतो असं म्हणूनच मी चालते कारण की हम हमने बाकी सारं पाणी कमी कारण की इथे म्हणजे इथे म्हणण्यापेक्षा लेडीज आहे म्हणून सर्व आहे त्याच्यामुळे मी असं म्हणेन की आजचा दिवस नाही पूर्ण लाईफ जी आहे पूर्ण जे हे आहे ते हे सर्व लेडीजमुळेच आहे आणि त्यामुळे आजचा दिवस वटपौर्णिमेचा जरी म्हटलं तरी पण हा आजचा फक्त लेडीजसाठी नाही तर तो त्यांच्या म्हणजे जे असतं ना जे पूर्ण हातामध्ये असतं म्हणजे मला असं म्हणायचं की किती जरी काही जरी असलं तरी पण ते सगळं पाहिजेच हातात असतं की म्हणतात की लग्न झालं अडकला लग्नाच्या बंधनात वगैरे तर असं काहीसं जे आहे ते स्वातंत्र्य असं म्हणायला गेलं की पायीला म्हणजे हे नाही आहे मी हेच म्हणत असते पण असं म्हटलं तर दुसऱ्या बाजूने जर जेंट्सच्या बाजूने विचार केला तर सर्व बाईच हे करत असते म्हणजे पुढे माझंच चाललं पाहिजे हे जे आज चालू आहे तर ते त्याच्यामुळे मी असं म्हणेन की आजची वटपौर्णिमेचा दिवस जरी आजचा आपला असला तरी पण पूर्ण जे लाईफ आहे ते त्यांच्या नवऱ्यांना विचारा की त्यांनी एवढ्या वर्ष काय केलं तर माझ्या लग्नाला जवळजवळ 18 वर्ष पूर्ण झालेत आणि माझ्या मिस्टरांना तर विचारा की मी म्हणते तरी पण की
थांब ना एक मिनिट. तरी मी म्हणते की 18 वर्ष जरी मला त्याने हँडल केलं असं मी म्हणेन. कारण की कसं मी म्हणजे माझं हेच आहे की माझं मीच ऐकलं पाहिजे, म्हणजे माझंच झालं पाहिजे मनासारखं. मी असं माझं 15 जे वर्ष म्हणणं माझ्या होतं. मम्मीला सहन केले. माझ्या नवऱ्याने कसं मला हँडल केलं असेल बघ. त्याच्यामुळे 18 वर्ष. 18 वर्ष 18वी वटपौर्णिमा आहे माझी ही. आणि त्याच्यामुळे आता माझ्या नवऱ्यालाच माहिती असणार की त्याने मला कसं हँडल केलं. जो मी माझा हट्ट असतो, जो मी म्हणते हो तर हो नाही तर नाही, हे त्यालाच माहिती. आणि तो म्हणजे की मी किती हट्ट करते हे त्यालाच माहिती आहे. माझ्या बाळाचं चालू झालं परत सँडल घालण्यासाठी. हे बघ हा असं ना, आता मी फक्त इकडे आणखीन इकडे टाकले ना, मग कसं कर माहिती का, हे बघ ह्या साईडचं ना, ह्या साईडचं आणि इकडचं ना दाखवायचंच नाही. फक्त हा पाय टाकलास ना, मग हा पाय टाकायचं, असंच करूया नाही. हा ठीक आहे चालेल. मग सँडल नाही घालू तुम्ही. इथे आम्ही उपवास करून इथे मारायला लागलो आणि इथे बायका बसून आंबे खातात. आम्ही त्यांची मजा घेते. पण काय लागली तांबा मला मग काय भूक लागली. मम्मी, त्या मुलीला मी भांडून घेऊन आली हा तुझ्यासाठी आंबा. चिक नको लागणार मला. नाही चिक नाही ती. मला अजून रील शूट घ्यायची आहे आणि एवढा आंबा गोड आहे ना. कुठे टाकू बघ कचरा. टाकते तेच. ऐकलीस ना, मला अजून रील शूट घ्यायची आहेत आणि त्याच्यामुळे एनर्जी पाहिजे ना. आंबा मिल्कशेक. पहिला ना मम्मी आपण आहे ना आता घरी जाऊया. मग तो म्हणला की तयारच असू दे, मग फोन करतो मी. बस मला, मी नाही करणार. अरे असू दे ना, फोन करतो बोलला तो. माझा मेकअप जाणार आहे. माहीसारखं करायला माझी लिपस्टिक जाईल की नाही. माही तुझ्यासारखं कधी माझी लिपस्टिक जाईल. एक मन बोलते लिपस्टिक जाईल खाऊ नको, एक मन मध्ये असं पोटामध्ये हे व्हायला लागले. त्या मुलाला मी आंबा खाते खाऊ शकतो. वन घालू तो माझा फ्रेंडच आहे. दक्ष देतो ना. पप्पा छोटा असताना असं दिसत असेल बघ. क्या मालूम. और तो का दिले. ए देख, मैंने अम्बे ये देख कितना चुरा के रखा है यहाँ पर. वो लड़की से झगड़ा करके आई मैं. चुरा के खाले. मतलब ये सारा फल तोड़ के लेके आए. मैंने दो ही लाया था हम लोगों के घर से. यहाँ का सब उठाया मैंने. हाँ ना मम्मा. अच्छा गेम रखे थे. गेम खा. मालूम है किसको गेम होता है. मालूम है क्या. मैं पहली बार देख रहा हूँ. 2 मिनट रुक दिखाने को, मेरा मेकअप जाएगा. आता पाणी नको. तर तिथे तांबे. मम्मी त्या बायको चोरून घेतला का तांबे. मम्मी मला कंपनी द्यायला एक मुलगा आलाय. स्वरा तांब्या घेऊन ये इकडे. तांब्या घेऊन ये. जाएंगे. इसको भेजती हूँ मैं ऊपर. मैं तू नीचे ऊपर नहीं रहे 11 फ्लोर पर. तिला पहिला हात धुवायला. तुझे आम अच्छा लगता है. तुझे आम अच्छा लगता है. मुझे नहीं अच्छा लगता. मुझे नहीं अच्छा लगता. पापा मेरे लिए बहुत लाते हैं. हम लोगों के घर पे 100 आम लाया था, लेकिन बारिश की वजह से सब खराब हो गए. नहीं हाय 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 असगर. हाय हाय. ये ना थोडासा है की काढ. आता रील शूट घ्यायचं आहे, त्यासाठीची तयारी चालू आहे. नाही तुमच्याजवळ. मला वाटतं मी असा ब्लाऊज घातल्याने मला एवढं म्हणजे अवघडल्यासारखं झालंय ना. इथे एक असं खायचं पाहिलं होतं. थांब. मम्मी हे काय आहे. मम्मी हे खाऊ. ते खा गोड. खडी साखर असते.